असंच आपण वेगवेगळे अजून उपक्रम करता येतील का ते पुढे पण बघूया. इतक्यावरच थांबायचं नाही, हे सगळं पुढे न्यायचंय अजून. नमस्कार मंडळी, सुप्रभात. होम मेकर विधू व्लॉग या माझ्या चॅनलमध्ये मी विधूला आपले मनपूर्वक स्वागत करत आहे. तर आज सकाळी अंबरनाथचे शहर प्रमुख माननीय श्री अरविंद वाळेकर यांच्या निवासस्थानी अथर्वशीर्ष सेवा संपन्न झाली. त्याचा एक छोटासा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे. त्यानंतर दुपारी इथे आमच्या सोसायटीच्या मंडपामध्ये अथर्वशीर्ष म्हणण्यासाठी आम्ही सर्वजण जमलो. अथर्वशीर्षाच्या नित्य पठणामुळे उच्चार शुद्धी होते, स्मरणशक्ती वाढते, एकाग्रता वाढते आणि असे धार्मिक संस्कार आपल्या मुलांवर होण्याची ही काळाची गरज आहे. हे ओळखूनच आम्ही या उपक्रमासाठी पुढाकार घेतलेला आहे. 14 विद्या आणि 64 कलागुणांचा अधिपती अशा गजाननाची कृपा तुम्हा आम्हावर सतत अखंड राहो, हीच त्याच्या चरणी प्रार्थना. संस्कार आहे आपल्या वाणीवर होणारा, ज्यामुळे आपले उच्चार स्पष्ट होतात. आपली गणरायाच्या आशीर्वादाने बुद्धी, स्मरणशक्ती तीव्र आणि आपण प्रगतीच्या वाटेवर वाटचाल करू लागतो. तर असे बाप्पाचे आशीर्वाद घेतानाच आपली शाळा समाजाशी जोडली जावी या सुंदर हेतूने आपण हा उपक्रम सुरू केलेला आहे. आणि आता आपण गणरायाच्या चरणी आपली सेवा अर्पण करणार आहोत. अथर्वशीर्ष देशांतरा पाठवी हेरंबा गणनायका गजमुखा भक्ता बहुदोषवी नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे अत्यंत ते साजिरे माथा शेंदूर झरे वळीबरे दुर्वाकुरांचे तुरे माझे चित्त विरे मनोरथ पुरे देखो चिंता हरे गोसावी सुत वासुदेव कविरे त्यामुळेला स्मरे गणपती तुझे नाव चांगले आवडे बहु चित्त रंगले प्रार्थना तुझी गौरी नंदना हे दयानिधे श्री गजानना ओम शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिः व्यचेम देवहितं यदायुः. ओम शांति शांति शांति. हरि ओम. नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं खलविदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यं ऋतं वच्मि सत्यं वच्मि अवत्वं माम् अववक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानुचानमवशिष्यम् अवपश्चातात् अवपुरस्तात् अवोत्तरातात् अवदक्षिणातात् अवचोर्ध्वातात् अवाधरातात् सर्वतो मां पाहि पाहि समन्तात्. त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः त्वमानन्दमयस्त्वं ब्रह्ममयः त्वं सच्चिदानन्दा इतिहोसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि सर्वं जगदिदं ततो जायते सर्वं जगदिदं तत्त्वशिष्यति सर्वं जगदिदं
सर्वमिदं त्वयि लयमेष्यति सर्वं जगदं त्वयि प्रत्येति त्वं भूमिरापो नलो नीलो नभः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारोऽसितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्मा स्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इन्द्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुवस्वरो गणादीन् पूर्वमुच्चार्य वर्णादीन् तदनन्तरम् अनुस्वारः परतरः अर्धेन्दुलसितं तारेण रुद्धम् एतत्तवमनुस्वरूपं गकारः पूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वारश्चान्त्यरूपम् बिन्दुरुत्तररूपम् नादसन्धानम् सैषा सन्धिः सैषा गणेशविद्या गणकऋषिः निःश्रुतगायत्री छन्दः गणपतिर्देवता ॐ गं गणपतये नमः एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात् एकदन्तं चतुर्हस्तं पाशमङ्कुशधारिणं रदं च वरदं हस्तैर्बिभ्राणं मूषकध्वजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पैः सुपूजितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमच्युतम् आविर्भूतं च सृष्ट्यादौ प्रकृतेः पुरुषात् परम् एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां वरः नमो भ्रातपतये नमो गणपतये नमः प्रमथपतये नमस्ते अस्तु लम्बोदराय एकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमो नमः। गणपती बाप्पा मंगल मूर्ती उंदीर मामा की पालक प्रतिनिधी म्हणून अभिप्राय व्यक्त करण्यासाठी मला इथे बोलवलेले होते. याचा एक खूप छान उपक्रम आहे आणि स्वर्धा गोखले मॅडमनी विचारलं आणि लगेचच मी हो म्हटलं, कारण असे धार्मिक संसार आपल्या सगळ्यांवरच व्हायला हवे. आणि मुळात म्हणजे उच्चार शुद्धी जे तुम्ही म्हणाला ते अथर्वशीर्षाने नक्कीच होतं आणि सर्वच लहान मोठ्यांनी शिकण्यासारखं आहे. आणि असंच आपण वेगवेगळे अजून उपक्रम करता येतील का ते पुढे पण बघूया. इतक्यावरच थांबायचं नाही, हे सगळं पुढे न्यायचंय अजून. आणि एवढंच बोलणं संपवते 2 शब्द. छान वाटलं मला इथे. तर मंडळी, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.